नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे। या संदर्भातील सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांच्या मार्फत दिनांक 5 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार दिनांक 31 डिसेंबर 2025च्या अगोदर जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना यापुढे 8वा वेतन आयोग व महागाई भत्त्यात देणारी वाढ मिळणार नाही असे मेसेज व्हॉट्सअपवर येत आहे। तसेच दैनिक लोकमत वर्तमानपत्रामध्ये ही दिनांक 29 मे 2025 रोजी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही बातमी चुकीची आहे। तसेच व्हॉट्सअपवर येणारे मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नाही, कारण की केंद्र शासनाचे अर्थ राज्यमंत्री माननीय श्री पंकज चौधरी साहेब यांनी दिनांक 1 मे 2025 रोजी माननीय श्री एन षणमुगम खासदार नवी दिल्ली यांना लेखी पत्राने कळवले आहे की भारताच्या एकत्रित निधीतून पेन्शन देण्यावरील खर्चासाठी CCS पेन्शन नियम आणि तत्त्वाच्या प्रमाणीकरण संबंधीचा कायदा विद्यमान पेन्शन नियमांचे प्रमाणीकरण आहे आणि विद्यमान नागरिक किंवा संरक्षण पेन्शनमध्ये बदल करत नाही। केंद्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये 8वा वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे। 8वा CPS मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आणि इतर लाभांशी संबंधित मुद्द्यांवर योग्य शिफारसी केल्या जातील असे पत्रक दिनांक 1 मे 2025 रोजी प्रसिद्ध केलेले आहे। तसेच केंद्र शासनाचे प्रचलित धोरणानुसार केंद्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग व महागाई भत्त्यामध्ये होणारी वाढ व इतर फायदे देतील ते राज्य शासनाला त्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे धोरण आहे। त्यामुळे सर्व सेवानिवृत्तांना कळवण्यात येते की यापुढे कोणतेही व्हॉट्सअपवर फेक मेसेज व वर्तमानपत्रातील बातम्यांची दखल घेऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत। या संदर्भातील हा सविस्तर प्रसिद्धी पत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे, त्यावर क्लिक करून हा सविस्तर प्रसिद्धी पत्रक डाउनलोड करू शकता। धन्यवाद।